नमस्कार पालक हो. दत्ता चवले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रो, फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी चर्चेत असलेला विषय म्हणजे आरटी मार्फत ॲडमिशन्स करणे. सर्व पालकांची ही इच्छा असते की आपल्या पाल्याचं ॲडमिशन्स नामांकित शाळेत जी की आपल्या एरियामध्ये आहे, घराच्या जवळ आहे, आणि त्या ॲडमिशन्स त्या शाळेत व्हाव्या आणि त्याचं मोफत शिक्षण व्हावं ही सर्व पालकांची इच्छा असते. परंतु बऱ्याच गोष्टींची माहिती नसल्यामुळे, माहितीच्या अभावे ही गव्हर्नमेंटची जी काही सरकारी योजना आहे ती येते आणि निघून जाते, आपल्या पाल्याचं वय निघून जातं, किंवा कागदपत्राची माहितीची अभावी आपण त्या योजनेला फॉर्म भरू शकत नाही. जर का तुम्हाला आरटी मार्फत ॲडमिशन घ्यायचं असेल आणि नेमकं कागदपत्र कोणकोणती लागतात, कोणी म्हणतं भाडे करार केला पाहिजे, कोणी म्हणतं जन्माचा दाखला पाहिजे, आधार कार्डच पाहिजे का, लाईट बिल लागतं का, काय काय कागदपत्र लागतात, नेमकं ॲडमिशनच्या वेळेस काय कागदपत्र लागतात, ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कोणते कागदपत्र लागतात, कुठं जमा करायचे ते कागदपत्र, यांची पडताळणी कशी होते, या सर्व गोष्टींचे डिटेल व्हिडिओ हा असणार आहे. मी मागील 4-5 वर्षांनी सातत्याने आरटीवरती व्हिडिओज बनवत आलो आहे. सुदैवानं माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021ला आरटी मार्फत झाला आहे. तो अनुभव आणि बऱ्याच पालकांचे फॉर्म्स मी ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये भरले आहेत. त्या अनुभवाच्या आधारावरती मी हा व्हिडिओ आणि इथून पुढं प्रत्येक स्टेजवरती म्हणजे ॲडमिशन्स कधी ओपन होतील, फॉर्म्स कसे भरायचे, फॉर्म चुकल्यानंतर काय करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स कसे होतात, घराची पडताळणी कशी होते, या सर्व गोष्टीचे डिटेल व्हिडिओज 1 बाय 1 तुम्हाला एकत्र ह्या चॅनलवरती मिळणार आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याने इथून पुढे येणाऱ्या ज्या काही नवीन अटी व शर्ती असतील, तारखा असतील, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नेमकं कागदपत्र कोणकोणती लागत आहेत आणि कागदपत्राचा जो गोंधळ झालेला आहे, ऐन टायमाला कागदपत्र काढणं अशक्य जातं, तर ॲडमिशन सुरू होण्याच्या अगोदर, ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर जर का ठोस कागदपत्र कोणती लागतात, नेमकं कागदपत्र कोणती लागतात, झेरॉक्स लागतं, ओरिजिनल लागतं, हे जर समजलं तर पालकांना तयारी करायला वेळ मिळतो. त्यामुळं हा व्हिडिओ ॲडमिशन सुरू होण्याच्या अगोदर मुद्दाम मी बनवत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप कामाचा राहणार आहे. सर्वांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा, अति महत्त्वाचा कागद म्हणजे तुमच्या पाल्याचा, तुमच्या मुला किंवा मुलीचा जन्माचा दाखला. येस, हा एकमेव कागद आहे जो की सर्वात महत्त्वाचा आहे. बर्थ सर्टिफिकेट हा केवळ आणि केवळ हा एकच कागद आहे जो ॲडमिशन अप्लिकेशन करताना लागणार आहे. म्हणजे सोबत जो तुम्हाला कागद बाळगायचा आहे ॲडमिशनला ऑनलाईन प्रोसेस करताना, तो म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. आता या बर्थ सर्टिफिकेटला थोडंसं डिटेलमध्ये मी सांगतो की जन्माचा दाखला कोणता लागतो. हाताने लिहिलेला जन्माचा दाखला चालत नाही. महानगरपालिकेतून ऑनलाईन प्रणालीतनं काढलेला जो जन्माचा दाखला असतो तो जन्माचा दाखला असणं अत्यावश्यक झालेलं आहे. मग त्यावरती बाकीच्या कुठल्या गोष्टीची माहिती काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये पाल्याचं नाव हे अचूक पाहिजे, त्याची जी काही स्पेलिंग आहे ती तुमची अचूक पाहिजे, किंवा तुम्हाला जी पाहिजे ती स्पेलिंग त्यावरती पाहिजे. पाल्याचं नाव असेल, त्याच्या वडिलाचं नाव असेल, त्याच्या आईचं नाव असेल, आणि तुमचा पत्ता व जन्मतारीख, या 4 गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे. आणि तुमचा जन्माचा दाखला ओरिजिनलमध्ये तुमचा जन्माचा दाखला सोबत तयार ठेवणं हे गरजेचं आहे. तुमच्याकडे जर जन्माचा दाखला तुमच्या पाल्याचा ऑनलाईनचा असेल, चांगली गोष्ट आहे. नसेल तर आत्ताच महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत ज्या कुठल्या एरियामध्ये तुमचा जन्म झालेला असेल पाल्याचा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जन्माचा दाखला हे काढू शकता. हे झालं जन्माच्या दाखल्याबद्दल. जर तुम्हाला आणखीन जन्माच्या दाखल्यात असा प्रश्न असेल की आधारवरती स्पेलिंग वेगळं आहे, जन्माच्या दाखल्यावरती स्पेलिंग वेगळं आहे, आधारवरती डेट ऑफ बर्थ वेगळी आहे, जन्माच्या दाखल्यावरती डेट ऑफ बर्थ वेगळी आहे, असू द्या, आधार कंपल्सरी नाही आहे. आधारवर तुम्ही दुरुस्ती करून घ्या जन्माच्या दाखल्याप्रमाणे, परंतु जन्माचा दाखला हाच एकमेव कागद राहणार आहे. त्यासोबत आता आपण पाहूया की पाल्याचं झालं तर पालकांचे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. पालकांच्या कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल, तुम्ही समजून घ्या की आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या लोकांसाठी आहे. म्हणजे ज्यांची आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, कमकुवत आहेत, त्यांना एक अनामांकित शाळेत किंवा खाजगी शाळेत जी फीस आहे ती त्यांना परवडत नाहीये, आणि म्हणून तुम्हाला सरकारी कोट्यातनं तिथं ती ॲडमिशन मिळते. तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणं गरजेचं आहे. तर ओपन कॅटेगरीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कसं ठरणार, तर त्यांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे मेन काय की तुमचं इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता हे सर्टिफिकेट तुमचं हाताने लिहिलेलं किंवा जिल्हा परिषदचं नाही चालत, हे तुमचं चालतं ते तहसीलदारचं. म्हणजे तहसील ऑफिसमधनं जे तुमचं
जन्माचा सॉरी तहसील ऑफिसमधनं जे तुमचं उत्पन्नाचा दाखला निघतो तोच उत्पन्नाचा दाखला इथं ग्राह्य धरला जातो. मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्न हे लेस देन उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे ठरलं जात नाही. आता नवीन सूचना येत आहेत की हीच मर्यादा वाढवून 3.5 लाख केली जाणार आहे, परंतु 1 लाख वाल्यालाच आधी प्रिफरन्स मिळणार आहे, 3.5 लाख वाल्याला नंतर प्रिफरन्स मिळणार आहे. त्यामुळे होईल तितकं ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटनी पालकांनी करायचं काय की तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलचा काढून तयार ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्याही कागदाला 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवस लागू शकतात, डिपेंड की तुमच्या तहसील ऑफिसला काय. मग आता प्रश्न हाही येतो की कमेंट बॉक्समध्ये बरेच पालक मला प्रश्न विचारतात की आम्ही राहतो पुण्यात आणि आमचं जे मूळ गाव आहे ते आहे औरंगाबाद किंवा कुठलं तर ग्रामीण गाव आहे, कुठला तर दुसरा जिल्हा आहे, मग उत्पन्न तिथलं चालतं का? तर 100% उत्पन्न तिथलं चालतं, परंतु फक्त जिल्हा तोच पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातलं उत्पन्न, कोणत्याही जिल्ह्यातलं उत्पन्न तुम्ही कुठेही राहता असाल तर तुम्हाला चालतं. ते उत्पन्नाचा दाखला हा कुठलाही चालतो. कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीतही तेच आहे. आता आपण पाहूया की बाकीचे जे आहेत ओबीसी, एससी, एसटी, मग त्यात एनटी, एनटीडी, ओबीसी मध्ये आले सगळेच, तर यांच्यासाठी काय लागणार आहे? यांच्यासाठी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कुणाचं कास्ट सर्टिफिकेट हा एक मोठा प्रश्न आहे की कुणाचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. पालकाचं कास्ट सर्टिफिकेट. आता पालकामध्येही प्रश्न असतो की पालकामध्ये आईचं की वडिलांचं, तर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्या केसमध्ये सिंगल मदर, डिवोर्सी किंवा ऑर्फन असेल त्याच वेळेस आईचं किंवा गार्डियनचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. इतर केसेसमध्ये जी की जनरल केस आहे की आई वडील एकत्र राहत आहेत त्या केसमध्ये वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट. आता काही लोकांना प्रश्न असेल की आम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढून जमाना झाला आणि आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटचं ओरिजिनल नाहीये. काळजी नसावी, झेरॉक्स म्हणजेच फोटोकॉपी जरी असली तरी चालते. मग हे मी इतकं ठामपणे का सांगतोय? कारण माझ्याकडेच माझं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, माझ्याकडे सुदैवानं झेरॉक्स कॉपी होती. फोटोकॉपीवरती मी माझ्या पाल्याचं ॲडमिशन केलं आहे. ओबीसी मधनं फोटोकॉपीवरती माझ्या पाल्याचं ॲडमिशन केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे फोटोकॉपी जरी असली तरी चालते. आता त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा कागद म्हणजे तुमचा रहिवाशीचा पुरावा. आता ह्याच्याबद्दल थोडंसं डिटेल आपण बोलूया. रहिवासीच्या पुराव्याबद्दल डिटेल सांगायचं कारण की बऱ्याच पालकांचा सुदैवाने नंबर लागतो. लॉटरीमध्ये नंबर लागणं म्हणजे आजच्या देव पावण्यासारखं आहे. आणि देव पावला समजा 36,000मधनं फक्त 10,000 लोकांचं ॲडमिशन होणार आहे, बाकीचे 26,000 उडून जाणार आहेत. तर तुम्ही सुदैवानं तुमचं ते 30% नंबर लागला, पण मग कागदाअभावी तुमचं राहून गेलं असं नको व्हायला. त्यामुळं कागद रहिवासाचा कुठला म्हणजे ॲड्रेस प्रूफ ज्याला आपण म्हणतो, ॲड्रेस प्रूफ ज्याला आपण म्हणतो. आता रहिवासी म्हटलं की रहिवासाचा दाखला लागतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक आपल्या डोक्यात येणारा प्रश्न म्हणजे ढोबळ मनातनं रहिवासी लागतं का? मला बरेच लोक फोन करतात, कमेंट बघतात, पाहतो की रहिवासी लागतं का? रहिवासी नाही. राहण्याचा पुरावा म्हणजे तुम्ही जिथं घर दाखवलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनला, जिथं तुमची शाळा जवळ दिसतीये तर तिथं तुम्ही राहताय ते तुमच्या मालकी हक्काचं घर आहे का? म्हणजेच ॲड्रेस प्रूफमध्ये ओनर तुम्ही आहात का? तुम्ही मालक आहात का त्या जागेचे? मग मालक कशावरून ठरतो? मालक ठरतो लाईट बिलवरनं, मालक ठरतो त्या जागेचा पाणीपट्टी, नळपट्टी किंवा आटचा उतारा जागेचा, किंवा तुमची रजिस्ट्री असेल जागेची तुमच्या नावावर, पाल्याच्या वडिलाच्या नावावर, आईच्या नावावर असेल तरी चालतं, चुलत्याच्या नावावर असेल तरी चालतं. परंतु चुलतीच्या नावावर म्हणजे पाल्याच्या चुलतीच्या नावावर म्हणजे आंटीच्या नावावर असेल आणि आंटीचं आडनाव तिकडचं असेल, त्यांच्या माहेरकडचं असेल तर ते चालणार नाही. हा गोंधळ मी इथंच सोडवून देतो म्हणजे पुढे जाऊन प्रश्न नको पडायला. सरनेम एक असेल, पाल्याच्या वडिलाचं चालतं, भावाचं चालतं, पाल्याच्या आजोबाचं चालतं, सरनेम एक आहे. पाल्याच्या आईचं पण चालतं, इन केस जरी आईचं नाव माहेरकडचं असेल तरीही चालतं, परंतु आंटीचं चालत नाही, अंकलचं चालतं. ह्या एक ओनरशिपच्या बाबतीत तुम्हाला ओनरशिपचा जो कागद तुम्हाला लागणार आहे त्या बाबतीत हा जो काही गोंधळ असतो तो मी सोडवला आहे. आता ओनरशिपमध्ये परत एकदा सांगतो, लाईट बिल, पाणीपट्टी, नळपट्टी, त्यानंतर आटचा उतारा आणि रजिस्ट्री किंवा आधार कार्डवरती जर तुमचं ते असेल, रेशन कार्डपर्यंत एक आहे, रेशन कार्डवरती जरी तुमचा पत्ता असेल तोच पत्ता असेल तरीही चालतं. जागेच्या पुराव्यामध्ये हे चालतं. आता काही गोष्टी वगळण्यात आल्या ते म्हणजेच गॅस पावती. गॅस पावती ही कार्यक्रम हा मागच्या वर्षीच वगळण्यात आलेला आहे, त्यामुळं गॅस पावतीच्या आधारावरती तुम्ही बसू नका. मग ओनरशिपच्या बाबतीत हे झालं एक, जर मालकी हक्क असेल तर. काही पालकांचं असं असतं की आम्ही जिथं राहतो आमची जागा आहे, परंतु त्यापासून शाळा कुठली जवळ नाहीये,
आम्ही खेडेगावात राहतो किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहतो, तिथं कोणती शाळा नाही आहे, मग आमची इच्छा आहे की नामांकित शाळेत त्याचं ॲडमिशन व्हावं. मग काय करायचं, तर मग त्या एरियात जाऊन आपण राहायचं आणि तिथंच जाऊन त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. मग त्याच्यासाठी तरतूद काय, तर तुमचं आहे रेंट ॲग्रीमेंट. त्याच्यासाठी तरतूद काय की तुमचं आहे रेंट ॲग्रीमेंट. मग आता ही झालं दुसरं प्रूफ म्हणजे रेंट ॲग्रीमेंट. आता या बाबतीतही बरेच प्रश्न आहेत. नोटरीवालं चालतं का, 100 रुपयाचा बॉन्ड चालतो का, रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट, रजिस्टर कसलं असतं रेंट ॲग्रीमेंट, हे वगैरे वगैरे बरेच प्रश्न आहेत. तर सगळ्यात सोपं गोष्ट म्हणजे जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधक रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी जिथं खरेदी विक्रीचा व्यवहार होतो, जिथं रजिस्ट्री केली जाते त्याच ठिकाणी भाडेतत्वावरती, लीजवरती येणाऱ्या 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी जे काही तुमचं असेल त्यासाठी तुम्हाला लीज ॲग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे. मग लीज ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही जिथं राहता त्या ओनरला सोबत घेऊन जाणं आहे. त्यांचं महानगरपालिकेचा टॅक्स भरलेला पावती पाहिजेच पाहिजे आणि मग ते तुम्हाला तुमच्यासोबत त्या रजिस्ट्री ऑफिसला येणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी होईल, दुसऱ्या दिवशी होईल. 3 ते 3.5 हजार, साधारणतः 3 ते 3.5 हजार रुपये इतका खर्च येतो आणि 2 ते 3 दिवसा इतका वेळही लागू शकतो. मग ज्या कुणाला अशी इच्छा असेल की बाबा शाळेत शेजारी कुणाला तर बोलायचं आहे, ओळखीचे आहेत आणि मग त्यांना घेऊन रेंट ॲग्रीमेंट करायचं आहे, तर इतका सारा गोंधळ आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतील. की म्हणजे एखाद्यानं फक्त भाडे करार देतो म्हणून शब्द दिला तर तुम्ही त्याच्या भरोशावरती ॲडमिशनसाठी प्रक्रियेत सहभाग होऊ नका. तुम्हाला अगोदर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट, आणि ह्या रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटची दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर समजा 1 मार्चला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट हे 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारीच्या आतलं पाहिजेच पाहिजे. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन ॲप्लिकेशन करणार आहात त्या दिवसाच्या 1 दिवस अगोदरचं रेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि त्यानंतर जर रेंट ॲग्रीमेंट काढला तर ते तुमचं बाद ठरेल, अवैध ठरेल. त्यामुळं तुम्हाला घ्यायची काळजी आहे की जर कोणी म्हणत असेल की मी तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट द्यायला तयार आहे, त्याला घेऊन जा, त्याचा आटा घ्या, त्याचा महानगरपालिकेचा त्याने टॅक्स भरलाय का पहा. तर टॅक्स भरला असेल तरच तो इलिजिबल राहणार आहे त्या रेंट ॲग्रीमेंटसाठी. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून घ्या. रेंट ॲग्रीमेंटमध्ये जास्त बोललो मी याचं कारण की पालकांमध्ये संभ्रम आहे, गोंधळ आहे की बाबा नेमकं 100च्या बॉन्डवरती चालतं का. तर अजिबात 100च्या बॉन्डवरती चालत नाही. असं नको व्हायला की लॉटरीमध्ये नंबर लागला आणि कागदपत्रामुळं आपलं ॲडमिशन राहून गेलं. हे झालं भाडेतत्वाच्या बाबतीत. कास्टच्या बाबतीत सांगितलंय, राहण्याच्या बाबतीत सांगितलं. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं अनाथ असेल तर अनाथचं सर्टिफिकेट असतंच, ऑर्फनेज होमचं सर्टिफिकेट असतं, HIV ग्रस्त असाल तर मेडिकल सर्टिफिकेट आहे. करोनामध्ये जे पालक गमावलेले आहेत, ज्या पाल्याने पालक गमावलेले आहेत त्यांचंही डेथ सर्टिफिकेट करोनामुळं डेथ झालेली आहे त्याचं. अशा पालकांना स्पेशल केसेसमध्ये RTच्या लॉटरी सिस्टममध्ये मार्क न घेता थेट परमिशन देण्याची, थेट ॲडमिशन देण्याची मुभा ह्या वर्षीपासून होणार आहे. ती कशी होणार आहे ती वेळोवेळी आपण पाहूया. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला कुठला प्रश्न पडला असेल की कागदपत्रामध्ये आणखीन कोणता गोंधळ असतो का, तर मला नाही वाटत की या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला कुठला प्रश्न असेल. जरी प्रश्न असेल तर बिंदास कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विनंती आहे, जर तुम्हाला ॲडमिशन्स 2018च्या पालकांना पाल्याला जर ॲडमिशन्स पहिलीच्या वर्गासाठी, ज्युनियर KG, सिनियर KGसाठी घ्यायचं असेल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.